झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत येण्याची शक्यता. संध्याकाळी महायुतीची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. गेल्या 2 दिवसांपासून शिंदे साताऱ्यातील दरे गावात. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार. चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट. शपथविधीबद्दल ट्विट करणारे राज्यपाल कधीपासून झाले? जे राज्यपालांनी सांगायला हवं होतं ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर निशाणा. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. विनोद तावडे आणि JP नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं. 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक. भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार. एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्यानं काल डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी. शिंदे सध्या साताऱ्यातील दरे गावात विश्रांती घेत असल्याची माहिती. राक्षसी बहुमत मिळाल्यावर राजभवनावर जाण्याऐवजी काही लोक शेतात जातात. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदे प्रचारात व्यस्त होते म्हणून 2 दिवसांची सुट्टी घेतल्याचं अजित पवारांचं उत्तर. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य? प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते? आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका. सुषमा अंधारेंची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता टीका. चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट करत शिंदेंच्या तापावरून टीका. राष्ट्रवादीची शरद पवार गटाच्या आमदारांची आज दुपारी 3 वाजता मुंबईत बैठक. गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद निवडीची शक्यता. नागपुरात आज काँग्रेस ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता बाईक रॅली. पुण्यातील फुलेवाड्यात सुरू असलेलं ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढावांचं आत्मक्लेश उपोषण मागे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आढाव यांनी पाणी घेत उपोषण सोडलं. महाराष्ट्रात सत्तामेव जयते सुरू झाले, त्याविरोधात आपण उभे आहोत. बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. शरद पवारांचं वक्तव्य. तर एवढं बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही. पवारांची महायुतीवर टीका. पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतायत. पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं. बावनकुळेंचा पलटवार. 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला, त्याला आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर. युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज केला. 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये देखील भरले. नाशिकमध्ये मनसेच्या बैठकीत ईव्हीएम विरोधात ठराव. आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना. कल्याणमध्ये 2 माजी आमदारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. मनसेचे राजू पाटील तर ठाकरे गटाच्या सुभाष भोईरांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज. आष्टीत आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांकडून अनोखी बॅनरबाजी. बाहुबली एकटाच बास अशा आशयाचे बॅनर झळकले. तुळजापुरात आई तुळजाभवानी चरणी. परभणीच्या भक्ताकडून 11 तोळे सोन्याची माळ अर्पण. मंदिर संस्थांकडून भाविक देशमुख परिवाराचा सत्कार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं करणार. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम रात्रकालीन ब्लॉक. पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं 25% काम पूर्ण. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. नागपूर संभाजीनगर दरम्यान काटेपूर्णा पुलावर खड्डे. वाहन चालकांची तारांबळ. पुण्याच्या कात्रजमधील उड्डाणपुलाच्या कामामुळे PMPच्या कात्रज बसस्थानकासह वाहतुकीत बदल करण्यात येणार. उद्या रात्री 12 वाजेपासून हे बदल करण्यात येणार. मुंबईसह ठाणे भिवंडीत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात. न्यूमॅटिक गेज सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. पुण्यात थंडीची लाट कायम. शहरात 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुणेकर गारठले. इंदापूरच्या पश्चिम भागातील नीरा नदीच्या परिसरात गुलाबी थंडीची चाहूल. गावकऱ्यांकडून शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात. नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम. 7 अंश सेल्सिअसने तापमानाचा पारा घसरला. जळगाव शहरात धुक्याची चादर पसरली. तापमानाचा पारा घसरल्यामुळे थंडीचा जोरही वाढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा घसरला. जिल्ह्यात प्रथमच पारा 10.6 अंश
सेल्सिअसवर, ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला. गोंदिया शहरात भाजीपाल्याचे भाव कडाडले, जिल्ह्यात भाज्यांची आवक वाढली. नवी मुंबईतील वाशी बाजार समितीतील द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर, परतीच्या पावसानं द्राक्षांची छाटणी उशिरानं झाल्यानं हंगाम लांबणीवर. डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवग्याला 500 रुपये प्रति किलोचा विक्रमी भाव, दर वाढल्यानं बहुतांश हॉटेलमध्ये शेवगा हंडी गायब. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकरी पाल्यांना लॅपटॉपसाठी अनुदान मिळणार. अभियांत्रिकी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 30,000पर्यंत अनुदान मिळणार. भोर तालुक्यात भात पिकाच्या लागवडीत शेतकरी व्यस्त. तालुक्यात 7,400 हेक्टरवर भाताची लागवड. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाताच्या लागवडीत घट. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या 1,000हून अधिक वर्गखोल्या मोडकळीस. 913 खोल्या धोकादायक स्थितीत, भिंतीला तडे गेल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका. सोलापुरातील उजनी जलाशयात पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न. अत्याधुनिक बोटीच्या सहाय्यानं सर्वेक्षण सुरू. भोरमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत पशुगणनेला सुरुवात. 25 दवाखान्यांअंतर्गत 200 गावांसाठी 22 प्रगणक आणि 4 पर्यवेक्षकांची नियुक्ती. वाशिम जिल्ह्यातील लोणीच्या संत महाराज यांच्या यात्रेला सुरुवात. लोणीत भाविकांची मांदियाळी. रत्नागिरीतील देवी महालक्ष्मी मंदिराचा बगाडा उत्सव संपन्न. मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 72 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई. जिल्ह्यात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. पुण्यातील हडपसरमध्ये लाडकी बहीण योजनेतील पैसे वाटपाच्या आमिषानं ज्येष्ठ महिलेची फसवणूक. हडपसर पोलिसात महिलेची तक्रार. सांगलीच्या मिरजमध्ये कृष्णा नदी पात्रात भल्या मोठ्या मगरीचं दर्शन. नागरिकांनी मगरीचे दृश्य मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद केलं. समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.